नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती तसेच जेवढ्या काही महत्त्वाच्या सरळ सेवा असणार आहेत, त्यासाठी महत्त्वाचं असणारं जे महाराष्ट्राचा भूगोल हा विषय आहे, या विषयावरती 100 प्रश्न जे आहेत हे आज आपण पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला पूर्ण बेसिकपासून ते हार्ड लेव्हलचे प्रश्न आपण घेतलेले आहेत. यामध्ये पूर्णपणे 100 प्रश्नांचे रॅपिड फायर असणार आहे. मग हे जे प्रश्न आहेत ते 100 हे कोणत्या ना कोणत्या तरी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत. आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणता एक पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक मानला जातो? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून द्यायचं आहे. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होणार आहे. महाराष्ट्रातील असा कोणता एक पर्वत आहे जो प्रमुख जलविभाजक मानला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर सह्याद्री पर्वत हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भंडारदरा गावाजवळ बांधण्यात आलेला विल्सन बंधारा किंवा भंडारदरा धरण डॅश या दोन टेकड्या दरम्यान पसरलेले आहे. याच्यावरती आपल्याला अल्टरनेट प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. पहा, भंडारदरा धरण आणि दुसरं काय आहे की त्याचं नाव आपल्याला विचारलं होतं. तर भंडारदरा धरणाचंच नाव आहे विल्सन बंधारा. आणि हे जे विल्सन बंधारा किंवा भंडारदरा धरण आहे हे कोणत्या दोन टेकड्यांच्या दरम्यान पसरलेला बंधारा आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, कळसुबाई व बालेश्वर या दोन टेकड्या दरम्यान पसरलेला बंधारा आहे किंवा धरण आहे भंडारदरा धरण. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, रत्नागिरी जिल्ह्यात डॅश जवळ घारेश्वर येथे गंगोत्री नदीवर मार्लेश्वर नावाचा धबधबा स्थित आहे. मित्रांनो, यापूर्वी आपल्याला याच्यावरती 2 प्रश्न विचारण्यात आले होते. पहिला प्रश्न असा विचारला होता की मार्लेश्वर नावाचा जो धबधबा आहे हा कोणत्या नदीवरती स्थित आहे? लक्षात ठेवा, गंगोत्री नदी आहे. आणि दुसरा प्रश्न विचारला होता की हा कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? तर लक्षात ठेवा, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये येतो. आपल्याला विचारलंय की रत्नागिरी जिल्ह्याच्या कशाच्या जवळ? तर तो जो आहे तो ऑप्शन क्रमांक 2, तर देवरुखच्या जवळ घारेश्वर जो आहे हा गंगोत्री नदीवर मार्लेश्वर नावाचा धबधबा आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? महाराष्ट्राची राजधानी कोणती राजधानी? तर सांस्कृतिक राजधानी. या ठिकाणी अजून काही थोडेसे पॉईंट्स आहेत ते क्लिअर करतो. सर्वात सोपे पॉईंट्स आहेत, पण लक्षात ठेवा आपण यामध्ये बेसिक पासून प्रश्न घेतलेले आहेत. सर्वात पहिलं या प्रश्नाचं उत्तर पहा, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ही पुणे आहे. पर्याय क्रमांक 2. मग या ठिकाणी अजून एक प्रश्न काय होतो की महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? महाराष्ट्राची राजधानी आहे पहा मुंबई. महाराष्ट्राची उपराजधानी आहे पहा नागपूर. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे पुणे. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 2. यानंतरचा प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? आपल्याला क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचारण्यात आलेला आहे. सोबतच लोकसंख्येच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे ऑप्शन क्रमांक 1, अहिल्यानगर हा सर्वात मोठा जिल्हा आहे. अहिल्यानगरचं नाव 2022 या वर्षापूर्वी अहमदनगर असं होतं. पहा, अहमदनगरचं नवीन नाव काय आहे? तर अहिल्यानगर. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा असणारा जिल्हा आहे. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे? आपण एक शॉर्ट व्हिडिओ घेतलेला आहे, त्यामध्ये नदी आणि त्या नदीवरती स्थित असणारे धरणं जे काय आहेत, बंधारे जे आहेत हे आपण घेतलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. पहा, राधानगरी हे जे धरण आहे हे कोणत्या नदीवरती स्थित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, तर भोगावती नदीवरती स्थित आहे राधानगरी धरण. आणि मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरती 2019 मध्ये विचारण्यात आला होता आणि 2022 ची जी पोलीस भरती झाली त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्र राज्यामध्ये येत नाही? खाली सातपुडा, महाबळेश्वर, आंबोली आणि चिखलदरा या 4 पैकी असं कोणतं थंड हवेचं ठिकाण आहे जे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये येत नाही? आणि याच्यावरती ऑप्शन पाहिले कीच आपल्याला समजून जाईल. महाबळेश्वर, आंबोली आणि चिखलदरा हे तीनही आपल्या महाराष्ट्रामध्ये येतात आणि सातपुडा जे आहे हे महाराष्ट्रामध्ये येत नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल.
मग याच्यावरती काही महत्त्वाचा एक पॉईंट आहे तो समजून घ्या. सातपुडा ही एक संपूर्ण पर्वतरांग आहे जी गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र तसेच छत्तीसगड या राज्यांमध्ये पसरलेली आहे. आणि जे सातपुडा जे आहे हे एक विशिष्ट थंड हवेचं ठिकाण किंवा हिल स्टेशन म्हणून ओळखलं जात नाही. या पर्वतरांगेमध्ये मध्य प्रदेशात पंचमढी आणि महाराष्ट्रात चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे येतात. पण सातपुडा जी आहे ही सातपुडा एक पर्वतरांग आहे, लक्षात ठेवा, एखादं स्पेशल थंड हवेचं ठिकाण नाही. आणि महाराष्ट्रात महाबळेश्वर, आंबोली आणि चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणं आहेत. आंबोलीवरती सुद्धा आपल्याला प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे, कारण आंबोली हे जे ठिकाण आहे यामध्ये आपल्या महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडतो आंबोलीला. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1 सातपुडा हे आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा हापूस आंब्याचा सर्वात मोठा उत्पादक जिल्हा मानला जातो? याच्यावरती खूप महत्त्वाचे प्रश्न आपल्याला कृषी विभागासाठी 2 वेळा विचारण्यात आले होते. ज्यावेळी आपल्याला हापूस आंबा विचारला जातो तर आपण सरळ सरळ म्हणतो कोकणचा हापूस आंबा, लक्षात ठेवा. मग कोकणचा म्हणजे काय? हापूस आंब्याचा सर्वात मोठा उत्पादक जिल्हा आपल्याला विचारलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, तर रत्नागिरी जे आहे या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त हापूस आंब्याचं उत्पादन घेतलं जातं. ऑप्शन 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालीलपैकी दुसऱ्या क्रमांकाचा मोठा जिल्हा कोणता आहे? सर्वात इम्पॉर्टंट हा देखील प्रश्न आहे. आत्तापर्यंत हा प्रश्न आपल्याला 8 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे. या ठिकाणी विचारले की क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा जिल्हा. लक्षात ठेवा, पहिल्या क्रमांकाचा आपल्याला पाठीमागं झालं अहिल्यानगर आहे, मग दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा जो आहे तो आहे पुणे. ऑप्शन क्रमांक 2. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे पठार मुख्यत्वे करून खालीलपैकी कोणत्या खडकांपासून निर्माण झालेले आहे? हा जो प्रश्न आहे हा भूगोलावरचा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, कारण हा प्रश्न आपल्याला MPSCच्या प्री एक्झाममध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. जशाच तसा हा प्रश्न आपल्याला TCSनी जी 2023ला वनरक्षक भरती घेतली त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. महाराष्ट्राचं पठार मुख्यतः करून कोणत्या खडकांपासून तयार झालेले आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, तर अग्निजन्य खडकापासून महाराष्ट्राचं पठार हे तयार झालेलं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, तोरणमाळ हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असून त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची किती मीटर आहे? पहा, प्रश्न एकाच प्रश्नामध्ये आपल्याला 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. पहिला प्रश्न काय विचारला की या ठिकाणी तोरणमाळ हे महाराष्ट्रातील कितव्या क्रमांकाचं आहे? तर दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण आहे. पण प्रश्न विचारलाय की त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची किती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, 1150 मीटर. लक्षात ठेवा, 1150 मीटर ही तोरणमाळची समुद्र सपाटीपासूनची उंची आहे. याच्यावरती सुद्धा कन्फ्यूज होणारा प्रश्न आपल्याला विचारला जातो. कन्फ्यूज कसं होतं, कधी कधी परीक्षेमध्ये आपल्याला 1150 दिलं जात नाही, तर 1155 असं दिलं जातं. तर काही ठिकाणी त्याचा उल्लेख जो आहे तर तो 1150 असा केलेला आहे आणि काही ठिकाणी 1155 असा उल्लेख केलेला आहे त्याच्या उंचीचा. त्यामुळे लक्षात ठेवायचे, कधीही जर 1150 असेल तर 1150 उत्तर द्यायचं आणि 1155 असेल तर 1155 उत्तर द्यायचं. आपल्याला परीक्षेमध्ये कधीही दोन्ही ऑप्शन एकाच प्रश्नामध्ये विचारले जाणार नाहीत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून ओळखले जाते? महाराष्ट्राचे चेरापुंजी हे जे आहे हे आंबोली या ठिकाणाला ओळखलं जातं. आंबोली ठिकाणाला का ओळखलं जातं? कारण आपण पाठीमागच पाहिलं की आंबोली हे जे ठिकाण आहे या ठिकाणावरती आपल्या राज्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो, म्हणून त्या ठिकाणाला महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून ओळखले जाते. मग या ठिकाणी तुमच्यासाठी मी एक प्रश्न विचारतो की हे जे आंबोली ठिकाण आहे, पहा, आंबोली ठिकाण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? हे प्रश्नाचं उत्तर मला आपण कमेंट करून द्यायचं आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांची सीमा कोणत्या नदीमुळे विभागलेली आहे? हा प्रश्न आपण मुद्दाम घेतलेला आहे नदी प्रणालीवरती, कारण हा प्रश्न आपल्याला गडचिरोली जिल्ह्यासाठी 2018ला जी पोलीस भरती झाली होती त्यामध्ये विचारला होता आणि 2023ला सुद्धा जी पोलीस भरती झाली त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. चंद्रपूर आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यांची सीमा कोणत्या नदीमुळे विभागली आहे? तर त्या नदीचं नाव आहे ऑप्शन क्रमांक 3, वैनगंगा नदीमुळे गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांच्या सीमा ह्या विभागल्या आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, बीड जिल्ह्यातील खालीलपैकी कोणते ठिकाण धाकटी पंढरी या नावानं ओळखले जाते? आतापर्यंत आपल्याला हा प्रश्न बीड जिल्हा पोलीस भरती जी आहे त्यासाठी 4 ते 5 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बीड जिल्ह्याची धाकटी पंढरी म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, नारायणगड हे जे ठिकाण आहे या गडाला धाकटी पंढरी या नावानं ओळखलं जातं. आता मी प्रश्न हा काही गेल्या दिवसापूर्वी कम्युनिटीमध्ये पोस्ट केला होता, तर त्या ठिकाणी जवळपास 40% विद्यार्थी चाकरवाडी असं उत्तर देत होते. लक्षात ठेवायचंय, तर बीड जिल्ह्यातील धाकटी पंढरी हे नारायणगड आहे. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे कोणती 2 राज्य जोडण्यात आलेली आहेत? सिंधुदुर्ग म्हटलं की लक्षात ठेवायचंय, सिंधुदुर्ग जिल्हा याच्यावरती आपल्याला खूप सारे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे कोणती 2 राज्य जोडली आहेत? तर ती आहेत महाराष्ट्र आणि गोवा. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त अंतर्गत अंतर धावणारी रेल्वे गाडी कोणती आहे? अंतर्गत अंतर धावणारी म्हणजे काय? तर महाराष्ट्र राज्यामध्येच महाराष्ट्र राज्यातच फिरणारी किंवा धावणारी रेल्वे गाडी कोणती आहे जी की सर्वात जास्त अंतर प्रवास करते? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, तर महाराष्ट्र एक्सप्रेस ही जी रेल्वे आहे किंवा ही जी एक्सप्रेस आहे ही आपल्या महाराष्ट्रामध्येच जो खूप सारा अंतर प्रवास करते, म्हणजे सर्वात जास्त. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल महाराष्ट्र एक्सप्रेस. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झालेली आहे? महाराष्ट्रातील सर्वात विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला बुलढाणा जिल्ह्यासाठी विचारण्यात आला होता. हा प्रश्न आपल्याला छत्रपती संभाजीनगरसाठी विचारण्यात आला होता. हा प्रश्न आपल्याला अमरावती जिल्ह्यासाठी सुद्धा विचारण्यात आला होता. असं कोणतं सरोवर आहे ज्याची निर्मिती उल्कापातामुळे झालेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, तर लोणार सरोवर जे आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये येतं आणि त्याची निर्मिती ही उल्कापातामुळे झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळून येतात? महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये तांब्याचे सर्वात जास्त साठे आहेत? तांबे म्हणजे काय ते लक्षात ठेवायचं, एक प्रकारे लोह खनिजाचा हा प्रकार आहे आणि तांबे सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तांब्याचे साठे आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, काळवीट या प्राण्यासाठी प्रसिद्ध असलेले देऊळगाव रेहकुरी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? पाठीमागे हा प्रश्न आपल्याला विचारला होता, पण त्या ठिकाणी तालुका विचारलेला नव्हता, त्या ठिकाणी आपल्याला जिल्हा विचारलेला होता. लक्षात ठेवा, जिल्हा देखील सांगतो आणि तालुका कोणता आहे, तर तालुका येतो त्याचा पर्याय क्रमांक 2, तर कर्जत हा जो तालुका आहे या तालुक्यामध्ये आहे पहा देऊळगाव रेहकुरी. आणि कशासाठी प्रसिद्ध आहे? तर काळवीट या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि लक्षात ठेवा, श्रीगोंदे, कर्जत, पारनेर आणि अकोले हे जे आहेत तर हे अहिल्यानगर या जिल्ह्यामधील तालुके आहेत. अहिल्यानगर याच्यावरती सुद्धा आपण एक शॉर्ट व्हिडिओ घेतलेला आहे. अहिल्यानगरमधील सर्व तालुके कोणकोणते आहेत त्याच्यावर आपण व्हिडिओ सुद्धा घेतलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येतो? एमपीएससीच्या प्री एक्झाममध्ये विचारण्यात आलेला होता आणि TCSने जी म्हाडा भरती घेतली होती 2022 साली त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न जशाच तसा विचारला होता. वनरक्षक भरतीला सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, तर पश्चिम महाराष्ट्र हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, नागपूर जिल्ह्यातील अंबाझरी तलावातून कोणत्या नदीचा उगम होतो? यावरती सुद्धा 2 वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. सर्वात पहिला प्रश्न विचारला होता आपल्याला पहा, की अंबाझरी तलाव हा कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? तर तो येतो पहा नागपूर या जिल्ह्यामध्ये. आणि नागपूर जिल्ह्यातील अंबाझरी तलावातून कोणत्या नदीचा उगम होतो? तर ती नदी आहे ऑप्शन क्रमांक 2, नाग नदीचा उगम हा अंबाझरी तलावातून होतो. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री खालीलपैकी कोण होते? याच्यावरती सुद्धा आपल्याला 2 ते 3 प्रश्न अनेकदा विचारण्यात आले होते. पहिला प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत ऑप्शन क्रमांक 4, यशवंतराव चव्हाण
हे आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. मग पहिले म्हणजे कधी? ज्यावेळी महाराष्ट्र स्थापन झाला. 1 मे 1960ला महाराष्ट्राची स्थापना झाली आणि त्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे झाले होते. या ठिकाणी मारुतराव कन्नमवार जे आहेत, तर हे दुसऱ्या क्रमांकाचे मुख्यमंत्री होते. यांच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात आला होता. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डॅश ही महाराष्ट्राची राजधानी असून डॅश ही उपराजधानी आहे. एकाच वाक्यामध्ये आपल्याला 2 प्रश्न विचारलेले आहेत. 2 प्रश्न कोणते आहेत लक्षात ठेवा. महाराष्ट्राची राजधानी, राजधानी हा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न आहे की महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? लक्षात ठेवा. महाराष्ट्राची राजधानी काय आहे? मुंबई आणि महाराष्ट्राची उपराजधानी काय आहे? तर नागपूर. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश मराठवाडा विभागामध्ये होत नाही? मराठवाडामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? तर 8 जिल्हे आहेत. कोणकोणते आहेत? यावर सुद्धा मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन केलं होतं. तर विचारलंय काय, की मराठवाडा विभागामध्ये खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे त्याचा समावेश होत नाही? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, तर बुलढाणा या जिल्ह्याचा समावेश मराठवाड्यामध्ये होत नाही. परभणी, नांदेड, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर ही जे काही जिल्हे आहेत यांचा समावेश हा मराठवाड्यामध्ये होतो. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील जायकवाडी धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे? आपल्याला जायकवाडी धरण याच्यावरती 3 ते 4 वेळा वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. जायकवाडी धरण लक्षात ठेवा हे गोदावरी नदीवरती स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मग याच्यावरती कसे कसे प्रश्न विचारण्यात आले होते पहा. आपल्याला धरणांची नावं दिली होती आणि त्या ठिकाणी नदी दिली होती. गोदावरी नदीवर खालीलपैकी कोणतं धरण आहे? तर त्याचं उत्तर होतं जायकवाडी. दुसरा प्रश्न विचारला जातो की जायकवाडी हे जे धरण आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? याचा जिल्हा काय आहे? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे पहा जायकवाडी धरण. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात महिला विकासासाठी तळमळीने कार्य करणाऱ्या सेवाभावी व्यक्ती किंवा संस्था यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार दिला जातो? या ठिकाणी पुरस्कारावरती प्रश्न आहे. पुरस्कार कोणता आहे आणि कशासाठी दिला जातो? जे काही महिला विकासासाठी काम करणाऱ्या संस्था आहेत किंवा काही व्यक्ती आहेत, अशा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. त्या पुरस्काराचं नाव आहे ऑप्शन क्रमांक 4, तर अहिल्याबाई होळकर हा पुरस्कार देण्यात येतो. ऑप्शन 4 या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते ठिकाण महाराष्ट्र राज्यातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण आहे? पाठीमागे आपण 2 वेळा त्या ठिकाणाचा उल्लेख केलेला आहे आणि ते ठिकाण आहे ऑप्शन क्रमांक 2, तर आंबोली असं ठिकाण आहे. त्या ठिकाणी महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडतो. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, चांदी कामासाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूर या जिल्ह्यातील ठिकाण खालीलपैकी कोणते आहे? आपल्याला माहित आहे की कोल्हापूर जिल्हा जो आहे हा चांदीसाठी सुद्धा प्रसिद्ध मानला जातो. पण कोल्हापूर जिल्ह्यातील असं एक ठिकाण आहे ते चांदीचे कामं करण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला 2 ते 3 वेळा पोलीस भरतीमध्ये जशास तसा विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर हुपरी हे जे ठिकाण आहे हे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये येतं आणि कोल्हापूर जिल्ह्यातील फेमस असं असणारं ठिकाण आहे जे की चांदी काम त्या ठिकाणी केलं जातं. ऑप्शन क्रमांक 4 हुपरी आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील एकमेव सागरी अभयारण्य क्षेत्रात मोडणाऱ्या सानिध्यात असणारा किल्ला खालीलपैकी कोणता आहे? पहा, सागरी अभयारण्य क्षेत्रामध्ये मोडणारा किल्ला कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर सिंधुदुर्ग हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी म्हणून खालीलपैकी कोणता पक्षी ओळखला जातो? आपल्याला विचारलंय राज्य पक्षी. लक्षात ठेवा, प्राण्यावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्याआधी आपण पक्षी पाहूया. राज्य पक्षी कोणता आहे? तर हरियाल हा आपल्या महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे. मग राज्य प्राणी कोणता आहे? तर शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. आणि शेकरूवरती आत्तापर्यंत आपल्याला 16 वेळापेक्षा जास्त प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. पक्षावरती थोडे कमी प्रमाणात विचारले आहेत, पण प्राण्यावरती खूप वेळा हा प्रश्न विचारण्यात आला होता. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील 52 दरवाज्यांचे शहर म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? मित्रांनो, याच्यावरती आत्तापर्यंत आपल्याला प्रश्न 16 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेले आहेत. हा सर्वात बेसिक असणारा प्रश्न आहे आणि महाराष्ट्रातील 52 दरवाजाचे शहर म्हणून हे ऑप्शन क्रमांक 2 छत्रपती संभाजीनगर या शहराची ओळख आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर होईल.
आपल्याला अजून एक प्रश्न विचारला होता पहा, की जो बीबी का मकबरा आहे, बीबी का मकबरा हा जो आहे हा ताजमहलची एक प्रतिकृती आहे आणि बीबी का मकबरा हा देखील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. यानंतरचा प्रश्न आहे, मराठवाड्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे, कारण या ठिकाणी मराठवाडा विचारलेला आहे, महाराष्ट्र नाही. महाराष्ट्रातील सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने असणारा जो जिल्हा आहे तो आहे अहिल्यानगर. हा जिल्हा सर्वात मोठा होता. पण या ठिकाणी आपल्याला मराठवाड्यातील विचारलेला आहे आणि मराठवाड्यातील सर्वात मोठा जो जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने तो आहे ऑप्शन क्रमांक 3 बीड जिल्हा. त्यानंतरचा प्रश्न आहे, बंगालच्या उपसागरामध्ये उष्णकटिबंधीय वादळाची उपस्थिती खालीलपैकी कोणत्या ऋतूमध्ये सर्वात जास्त आढळून येते? आपल्याला वनरक्षक भरती 2023 TCS पॅटर्ननुसार हा प्रश्न विचारण्यात आला होता. बंगालच्या उपसागरामध्ये उष्णकटिबंधीय वादळाची उपस्थिती ही कोणत्या ऋतूमध्ये सर्वात जास्त आढळते? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर हिवाळ्यामध्ये सर्वात जास्त उपस्थिती असते उष्णकटिबंधीय वादळाची. या प्रश्नाचं उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 2. यानंतरचा प्रश्न आहे, सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना 1933 मध्ये स्थापन करण्यात आला होता? एकाच प्रश्नावरती आपल्याला वेगवेगळे 4 प्रश्न विचारण्यात आले होते. तर पहा, सातारा जिल्ह्यातील असा कोणता पहिला आधुनिक कारखाना होता जो 1933 मध्ये स्थापन केला? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर फलटण शुगर वर्क्स हा पहिला कारखाना होता जो 1933 या वर्षी स्थापन करण्यात आला. कोणत्या ठिकाणी करण्यात आला? तर सातारा या जिल्ह्यामध्ये करण्यात आला. मग याच्यावरती प्रश्न कसे कसे विचारले जाऊ शकतात? फलटण शुगर वर्क्स कोणत्या जिल्ह्यामधील हा कारखाना आहे? सातारा जिल्ह्यामधील आहे आणि तो पहिला आधुनिक साखर कारखाना होता ज्याची स्थापना ही 1933 मध्ये करण्यात आलेली होती. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणून ओळखत असत? आतापर्यंत आपल्याला हा सुद्धा प्रश्न 8 ते 10 वेळा सरळ सेवे स्पर्धेसाठी विचारण्यात आलेला होता. पूर्वेकडील लोक किंवा असा कोणता किल्ला होता ज्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणून ओळखत होते? तर पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणजे रायगड हा किल्ला होता. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, तगनम, जगनम, धगनम आणि संमिश्रम या संज्ञा कोणत्या भारतीय नृत्याशी निगडित आहेत? मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा आपल्याला वनरक्षक भरती 2023 ला विचारला होता आणि सोबतच तलाठी भरती जी झाली होती पहा 2018ची, त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. तगनम, जगनम, धगनम आणि संमिश्रम या संज्ञा कोणत्या भारतीय नृत्याशी संबंधित आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, तर मोहिनी अट्टम या नृत्याशी संबंधित आहेत दिलेल्या वरील सगळ्या संज्ञा. मग आपण एक असा व्हिडिओ घेतलेला आहे की त्यामध्ये राज्य आणि त्या राज्यामधील असणारं जे काही लोकनृत्य प्रकार आहे, नृत्य आहे, ते सुद्धा आपण घेतलेलं आहे. त्याही व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत सर्वात जास्त दलदलीयुक्त वनांचं क्षेत्र हे कोणत्या जिल्ह्यामध्ये सांगता येईल? वनरक्षक भरती 2019 ला हा प्रश्न विचारण्यात आला होता. महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत सर्वात जास्त दलदलीयुक्त वनांचं क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, तर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे पहा सर्वात जास्त दलदली वनांचं क्षेत्र. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर होईल. मित्रांनो, सर्वात सोपी एक गोष्ट आहे की हा जो प्रश्नसंच आहे तर याची जशास तशी PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मी पोस्ट केलेली आहे. त्यालाही जाऊन जॉईन करा आणि त्या ठिकाणी अजून अशा काही भरपूर PDF आहेत ज्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोल या सर्व घटकांवरती महत्त्वाच्या PDF सुद्धा मी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सरहद्द लागत नाही? पहा, प्रश्न थोडासा समजावून घ्या. हा प्रश्न आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने 2 वेळा विचारण्यात आला होता. हा प्रश्न 2013ला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि 2019लाच हा प्रश्न परत एक वेळा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता. 18 मध्ये विचारण्यात आला होता. पण दोन्ही प्रश्न आणि त्यांची उत्तरं वेगवेगळी होती. कशी होती लक्षात ठेवा. महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्यासोबत किंवा तेलंगणा राज्याबरोबर खालील कोणत्या जिल्ह्याची सरहद्द लागत नाही? तर तेलंगणा सोबत लक्षात ठेवायचे गोंदिया हा जो जिल्हा आहे याची बॉर्डर लागत नाही. मग आपल्याला काय प्रश्न मग कसा विचारला जाऊ शकतो? तेलंगणा लक्षात ठेवा.
तेलंगणाची स्थापना ही 2014 या वर्षी झालेली आहे आणि हे जे राज्य आहे हे आंध्र प्रदेश राज्यामधून वेगळं झालं आणि नंतर त्याला नाव दिलं तेलंगणा. पण 2014च्या पूर्वी जे काही प्रश्न विचारलेले होते तर त्या प्रश्नामध्ये तेलंगणा असं नाव नव्हतं, तर त्या ठिकाणी आंध्र प्रदेश असं नाव होतं. आंध्र प्रदेश राज्याची बॉर्डर असा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारण्यात आलेला होता आणि या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 गोंदिया. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या उत्तरेस डॅश पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस डॅश टेकड्या स्थित आहेत. हा सुद्धा प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 तर सातपुडा आणि गाविलगड. म्हणजे आपलं उत्तर कसं होईल? महाराष्ट्राच्या उत्तरेस सातपुडा पर्वतरांगा आहे आणि त्याच्या पूर्वेला गाविलगड टेकड्या आहेत. या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 4. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याला एकूण किती किलोमीटरचा सागरी किनारा लाभलेला आहे? या ठिकाणी प्रश्न आतापर्यंत हा आपल्याला 20 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे आणि जे काही बेसिक भूगोल आहे त्यामध्ये हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा सागरी किनारा लाभलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 720 किलोमीटरचा समुद्री किनारा हा आपल्या महाराष्ट्र राज्याला आहे. मग या ठिकाणी अजून एक आपल्याला प्रश्न विचारला जातो की भारतातील असं कोणतं राज्य आहे की त्या राज्याला सर्वात जास्त सागरी किनारा आहे? तर ते कोणतं राज्य आहे मला आपण कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या दोन्ही शाखांपासून पाऊस मिळतो? पहा असा कोणता प्रदेश आहे की त्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या दोन्ही शाखांपासून पाऊस पडतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर विदर्भ हा जो प्रदेश आहे यामध्ये नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या ज्या काही शाखा आहेत दोन्ही शाखा त्यांच्यापासून पाऊस मिळत असतो. पर्याय 4 प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे घारापुरी किंवा त्यालाच एलिफंटा केव्ज असं म्हटलं जातं. तर ह्या ज्या लेणी आहेत ह्या कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत? ज्यावेळी आपल्याला जिल्ह्याचा उल्लेख केलेला असतो तर लक्षात ठेवायचे त्या ठिकाणी त्या जिल्हा विशेषवरती किंवा त्या जिल्ह्याच्या पोलीस भरतीमध्ये तो प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला असतो. घारापुरी लेण्या किंवा एलिफंटा केव्ज ह्या कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर रायगड या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत एलिफंटा केव्ज. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे गोमित, पारधी, भिल्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळून येतात? आपला जिल्हा आणि त्या जिल्ह्यामध्ये आढळणाऱ्या काही प्रमुख जमाती आहेत, अनुसूचित जमाती आहेत, त्यांच्यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला आतापर्यंत परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते. त्यातीलच हा एक प्रश्न आहे आणि 3 जमाती दिलेल्या आहेत गोमित, पारधी आणि भिल्ल. तर या अनुसूचित जमाती कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त करून आढळतात? तर ह्या आढळतात पर्याय क्रमांक 3 धुळे या जिल्ह्यामध्ये. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाने कोणत्या वर्षी औरंगाबाद म्हणजे सध्याचे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून दर्जा बहाल केलेला आहे? आपण या ठिकाणी मुद्दाम औरंगाबाद असा शब्द घेतलेला आहे कारण औरंगाबादचं नवीन नाव हे 2022 या वर्षी छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेलं आहे. पण ज्यावेळी हा महाराष्ट्र पर्यटन राजधानी म्हणून त्याला दर्जा दिला होता तर त्यावेळी संभाजीनगरचं नाव औरंगाबाद होतं. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 2 तर 2010 साली महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून दर्जा दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 47 आहे महाराष्ट्रामध्ये गडगडाटी वादळे ही मान्सूनपूर्व काळात आणि नैऋत्य मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात डॅश या महिन्यामध्ये जास्त येतात. वनरक्षक भरती 2023 ला जशाच तसा हा प्रश्न TCSने घेतलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 3 मे आणि जून या महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सून पूर्व जो काळ आहे तर यामध्ये आणि नैऋत्य मान्सूनच्या सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे मे आणि जून या महिन्यामध्ये जास्त प्रमाणात गडगडाटी वादळे येत असतात. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावरती वसलेले आहे? आतापर्यंत हा प्रश्न कमीत कमी आपल्याला 38 ते 40 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसलेलं शहर कोणतं आहे? तर हे आहे ऑप्शन क्रमांक 4 तर नरसोबाची वाडी जी आहे ही कृष्णा आणि पंचगंगा नद्याच्या संगमावरती आहे. पर्याय 4 या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे म्हणून ओळखले जाते? आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे असा प्रश्न विचारला होता आणि सर्वात छोटे नदी खोरे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे.
तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं नदी खोरं जे आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी नदी खोरं हे आपल्या राज्यातील सर्वात मोठं नदी खोरं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे गोवा राज्याची सीमा महाराष्ट्रातील डॅश या एकमेव जिल्ह्यास लागून आहे. सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. जे गोवा राज्य आहे तर गोवा राज्याला असा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा आहे ज्याची बॉर्डर लागून येते आणि तो जिल्हा आहे ऑप्शन क्रमांक 3 तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी बॉर्डर आहे ही गोवा या राज्याशी संलग्न आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा पिंपरी चिंचवड या शहराला कोणत्या प्रकल्पातून पाणी पुरवले जाते. आपल्याला प्रकल्प आणि कोणत्या जिल्ह्याला किंवा कोणत्या शहराला त्यातून पाणी पुरवलं जातं याच्यावरती आतापर्यंत 3 वेळा वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आणि पिंपरी चिंचवड हे जे शहर आहे तर हे पुण्यामध्ये येतं लक्षात ठेवा. आणि या शहराला एक प्रकल्प आहे त्याचं नाव आहे पवना प्रकल्प. त्या पवना प्रकल्पातून पिंपरी चिंचवडला पाणी पुरवलं जातं. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे हिमरू या शालींसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे. हिमरू शालीसाठी प्रसिद्ध असणारं ठिकाण याच्यावरती आतापर्यंत आपल्याला 20 वेळापेक्षा जास्त प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि फक्त संभाजीनगर या जिल्ह्यासाठी जवळपास 6 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आहे ऑप्शन क्रमांक 4 तर छत्रपती संभाजीनगर हा जो जिल्हा आहे किंवा हे जे ठिकाण आहे हे हिमरू शालीसाठी प्रसिद्ध आहे. पर्याय 4 या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे तारपा नृत्य कांबळ नृत्य हे कोणत्या आदिवासी जमातींमध्ये लोकप्रिय आहे. आपल्याला नृत्य आदिवासी जमात याच्यावरती प्रश्न आत्तापर्यंत TCS पॅटर्नने खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला 2 नृत्य दिले आहेत तारपा आणि कांबळ. तर हे कोणत्या आदिवासी जमातीमध्ये प्रसिद्ध आहेत किंवा लोकप्रिय आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 वारली या आदिवासी जमातीमध्ये हे 2 नृत्य फेमस आहेत. पर्याय क्रमांक 2 उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे राज्यात सह्याद्री पर्वत रांगेस लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास डॅश म्हणून ओळखले जाते. सह्याद्री पर्वत रांगेला लागून असणारा जो काही पूर्वेकडील प्रदेश आहे त्या प्रदेशाला कोणत्या नावानं ओळखलं जातं. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 तर पर्जन्य छायेचा प्रदेश म्हटलं जातं. कशाला? सह्याद्री पर्वत रांगेच्या लागून असलेल्या पूर्वेकडील जो काही प्रदेश आहे तो प्रदेश आहे पर्जन्य छायेचा प्रदेश. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 55 आहे खालीलपैकी कोणत्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावरती स्थलांतर होत आहे. हा प्रश्न आतापर्यंत आपण स्वतः म्हणजे जवळपास 6 ते 7 वेळा व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. या प्रश्न घेण्याचं कारण असं आहे की हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अशी कोणती राज्य आहेत की त्या राज्यांमधून जास्त लोक व्यवसायासाठी येतात किंवा जास्त लोकांचं स्थलांतर हे महाराष्ट्र या राज्यामध्ये होतं. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश आणि बिहार UP बिहार ही जी 2 राज्य आहेत या 2 राज्यामधून सर्वात जास्त स्थलांतर हे महाराष्ट्र राज्यामध्ये होतं. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 56 आहे संचालक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ याचे कार्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की ज्यावेळी 1ली ते 7वीची जी काही पुस्तकं प्रिंट होतात किंवा जी काही पुस्तकं असतात त्याच्यावरती एक स्टॅम्प असतो पहा महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ. याचं जे कार्यालय आहे याचं जे ऑफिस आहे तर हे येतं ऑप्शन क्रमांक 2 तर पुणे या ठिकाणी. यानंतरचा प्रश्न आहे पहा अरबी समुद्रात बॉम्बे हाय हा खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेला आहे. याच्यावरती आपल्याला 3 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. लक्षात ठेवा 3ही प्रश्न इम्पॉर्टंट आहेत आणि 3 प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आलेले आहेत. सर्वात पहिला प्रश्न विचारला जातो की जे काही बॉम्बे हाय आहे तर हे कशासाठी प्रसिद्ध आहे किंवा कशाशी संबंधित आहे. तर बॉम्बे हाय लक्षात ठेवायचंय हे तेल खनिज आपण म्हणू शकतो त्याला खनिज तेल किंवा पेट्रोलियम याच्यासाठी प्रसिद्ध आहे. हे कोणत्या ठिकाणी आहे तर अरबी समुद्रामध्ये येतं. मुंबईपासून जवळपास 150 किलोमीटरच्या अंतरावरती बॉम्बे हाय आहे आणि ही कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेला आहे 1974 या वर्षी त्याची सुरुवात आहे किंवा त्याची स्थापना आहे 1974ला. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे लिग्नाइट हा एक प्रकारचा दगडी कोळसा असून भारतात त्याचे सर्वाधिक साठे कोणत्या राज्यामध्ये आढळून येतात. हा प्रश्न मुख्यतः आपल्या महाराष्ट्राच्या भूगोलावरचा नाही हा प्रश्न भारताच्या भूगोलावरचा आहे.
लिग्नाइट हा कशाचा प्रकार आहे, तर लिग्नाइट एक दगडी कोळसा आहे आणि हा जो लिग्नाइट आहे याचे सर्वात जास्त साठे हे कोणत्या राज्यामध्ये आढळतात, तर ते आढळून येतात पर्याय क्रमांक 4 तामिळनाडू या राज्यामध्ये. मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा आता आपल्याला 2 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहिल्यानगर या 2 जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहे. 2 जिल्ह्यांची म्हणण्यापेक्षा लक्षात ठेवा, पुणे आणि सोलापूर आणि पुणे आणि अहिल्यानगर या 2 जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा ही कोणती नदी आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 भीमा नदी जी आहे ही त्यांची नैसर्गिक सीमा आहे. कोणाकोणाची? पुणे आणि सोलापूर तसेच पुणे आणि अहिल्यानगर. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याची निर्मिती डॅश रोजी करण्यात आलेली आहे किंवा झालेली आहे. लक्षात ठेवा, आपल्याला महाराष्ट्राची निर्मिती याच्यावरती आत्तापर्यंत जवळपास 60 वेळापेक्षा जास्त प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली? 1 मे 1960 ला. पण यामध्ये आपल्याला एकही ऑप्शन तसं दिसत नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही हे आपलं उत्तर बरोबर होईल. महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960 या दिवशी झालेली आहे, म्हणून या दिवसाला महाराष्ट्र दिन म्हणून साजरं केलं जातं. महाराष्ट्र दिन 1 मेला असतो आणि याच दिवशी कामगार दिन सुद्धा साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? याच्यावर आतापर्यंत आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आले आहेत. कृषी विभागासाठी 1 वेळा हा प्रश्न विचारण्यात आला होता. राज्यामध्ये सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 अहिल्यानगर हा जो जिल्हा आहे हा आपल्या राज्यातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून 1 मे 2017 या दिवसापासून डॅश निर्माण करण्यात आलेले आहे. 2017 पासून हा प्रश्न आपल्याला आतापर्यंत 8 वेळा विचारण्यात आलेला आहे, कारण पोलीस भरतीला हा प्रश्न जास्त वेळा विचारण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून कोणते गाव ओळखले जाते? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 तर भिलार हे जे गाव आहे याला आपल्या राज्यातील पहिलं पुस्तकाचं गाव म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे. आणि कधीपासून देण्यात आलेला आहे, तर 1 मे 2017 या दिवसापासून. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील डॅश या जिल्ह्यांमध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात. विस्तृत साठे म्हणजे काय, तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये असा कोणता जिल्हा आहे की त्यामध्ये मॅग्नीज हा खनिज आढळून येतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 1 नागपूर आणि गोंदिया ही 2 जिल्हे आहेत की या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त किंवा खनिजांचे मॅग्नीज या खनिजाचे विस्तृत साठे आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, कधी कधी बोलताना एखादा शब्द चुकतो, थोडंसं ऍडजस्ट करून घ्या, कारण कंटिन्यू जर 1 ते 1.5 तास बोलत राहिलं तर कधी कधी बोलताना शब्द चुकण्याची शक्यता जास्त असते. यानंतरचा प्रश्न आहे, मुंबई ही भारताची डॅश राजधानी म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी लक्षात ठेवा, भारताची असं आपल्याला दिलेलं आहे. तर मुंबई ही आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे. लक्षात ठेवा, पुणे ही जी काय आहे ही सांस्कृतिक राजधानी आहे आणि नागपूर हे जे आहे ही उपराजधानी आहे. हे तीनही घटक जे आहेत हे आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आहेत. पण या ठिकाणी मुंबई ही भारताची कोणत्या प्रकारची राजधानी आहे, तर मुंबई भारताची ही आर्थिक राजधानी आहे. आणि भारताची राजधानी काय आहे? प्रॉपर भारताची राजधानी आहे दिल्ली आणि मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सावित्री, गायत्री, कृष्णा, कोयना व वेण्णा या 5 नद्याचे उगमस्थळ डॅश या ठिकाणी आहे. सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. नदी प्रणाली, महाराष्ट्राची नदी प्रणाली या घटकावरचा हा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आत्तापर्यंत आपल्याला 7 ते 8 वेळा विचारण्यात आलेला आहे आणि प्रत्येक वेळा वेगळ्या नदीवरती हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. या ठिकाणी 5 नद्या आहेत, सावित्री नदी, गायत्री, कृष्णा, कोयना आणि वेण्णा या 5ही नद्यांचं उगमस्थान एकच ठिकाण आहे आणि ते ठिकाण आहे पर्याय क्रमांक 2 तर महाबळेश्वर या ठिकाणी 5ही नद्यांचा उगम होतो. याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारला होता की कोयना नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो, तर तो होतो महाबळेश्वर. आणि अजून एक प्रश्न विचारला होता की कृष्णा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो, तर त्याचंही उत्तर आहे पहा महाबळेश्वर. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, देशातील पहिले मातीचे धरण म्हणून ओळखले जाणारे गंगापूर धरण हे राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे?
एकाच प्रश्नामध्ये 2 प्रश्न. आपल्या देशातील पहिलं मातीचं धरण म्हणून कोणत्या धरणाची ओळख आहे? लक्षात ठेवा, गंगापूर धरण हे देशातील पहिलं मातीचं धरण आहे. ते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर त्याचा जिल्हा येतो ऑप्शन क्रमांक 4, तर नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे देशातील पहिलं मातीचं धरण, ज्याचं नाव आहे गंगापूर धरण. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आधुनिक महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखला जातो? पहा, आधुनिक महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून कोणत्या जलविद्युत प्रकल्पाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर कोयना जलविद्युत प्रकल्प जो आहे, या प्रकल्पाची ओळख आहे आधुनिक महाराष्ट्राची भाग्यरेषा. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रातील कोणता विभाग सर्वाधिक समृद्ध आहे? सर्वात सोपा आणि इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. खनिज संपत्तीचा जर आपण विचार केला तर त्या विचारानुसार असा कोणता विभाग आहे की त्यामध्ये सर्वात जास्त किंवा समृद्ध असणारं खनिज आहे? समृद्ध म्हणण्यापेक्षा काय, तर खनिजांनी परिपूर्ण असणारा विभाग कोणता आहे? तर तो विभाग कोणता येतो? ऑप्शन क्रमांक 3, तर विदर्भामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये खनिज संपत्ती आढळून येते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पैनगंगा, वर्धा व वैनगंगा या नद्यांच्या संगमानंतर तयार होणाऱ्या सामायिक नदी प्रवाहाला डॅश असं म्हणतात. 3 नद्यांचा ज्यावेळी संगम होतो आणि त्या संगमानंतर तयार होणारी जी महत्वाची नदी आहे, त्या नदीला किंवा त्या प्रवाहाला कोणतं नाव देण्यात आलेलं आहे? 3 नद्या कोणकोणत्या आहेत लक्षात ठेवा, पैनगंगा, वर्धा आणि वैनगंगा. या 3 नद्यांचा संगम झाल्याच्या नंतर जी सामायिक नदी तयार होते, त्या नदीला प्राणहिता नदी या नावानं ओळखलं जातं. ज्या ठिकाणी आपण महाराष्ट्राचा भूगोल आणि त्या भूगोलातील जो घटक आहे नदी प्रणाली, त्याच्यावरती पूर्ण आपण एक डिस्क्रिप्टिव्ह व्हिडिओ घेणार आहोत. त्यामध्ये आपल्याला डिटेल्समध्ये या प्रश्नाची सुद्धा माहिती मिळून जाईल. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त तालुक्यांची संख्या असलेला प्रशासकीय विभाग खालीलपैकी कोणता आहे? पहा, महाराष्ट्रात सर्वात जास्त तालुके असलेला प्रशासकीय विभाग कोणता आहे? तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत ते मला कमेंट करून सांगा. सर्वांना माहीत असणार आहे. आणि त्यामध्ये असा कोणता विभाग आहे त्यामध्ये सर्वात जास्त तालुके येतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त तालुके आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ हे खालीलपैकी कोणते ठिकाण आहे? पहा, 3.5 शक्तिपीठ त्यापैकी अर्धपीठ कोणतं आहे हे आपल्याला सांगायचं आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आपल्याला हिंगोली पोलीस भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आला होता आणि पुण्यामध्ये जी पिंपरी चिंचवड पोलीस भरती झाली त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. 3.5 शक्तिपीठांपैकी अर्ध शक्तिपीठ हे कोणतं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर सप्तशृंगी हे जे आहे हे अर्ध शक्तिपीठ म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे? पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न आतापर्यंत 8 ते 9 वेळा विचारण्यात आलेला आहे आणि गेल्या वर्षी जी पोलीस भरती झाली त्यामध्ये जवळपास 6 वेळा प्रश्न हा विचारण्यात आला होता. महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, पुणे या ठिकाणी महाराष्ट्रातील आपल्या पहिलं हरित खंडपीठ जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. पर्याय 3 या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न आहे, एकट्या महाराष्ट्र राज्यात भारतातील एकूण उत्पादनापैकी 40% साठा कोणत्या खनिजाचा आहे? प्रश्न थोडासा समजावून घ्या. पूर्ण भारताचा जर विचार केला तर भारतातील एकूण साठ्यापैकी महाराष्ट्रामध्ये 40% साठा किंवा उत्पादन होतं, तर तो कोणत्या खनिजाचा साठा आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 2, तर मॅग्नीज हा जो धातू आहे किंवा हा जो घटक आहे तर हा आपल्या देशातील पूर्ण उत्पादनापैकी 40% साठा हा फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये आहे. पर्याय क्रमांक 2 मॅग्नीज आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची स्थापना ही कोणत्या वर्षी करण्यात आली? सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. महत्वाचा प्रश्न आहे, हा देखील लक्षात ठेवा, 36 जिल्हे आहेत. पण 2014च्या आधी महाराष्ट्रामध्ये 35 जिल्हे होते.
त्यामध्ये ठाणे या जिल्ह्याचं विभाजन झालं आणि नवीन जिल्हा जो तयार झाला तो होता पहा पालघर. आपल्या महाराष्ट्रातील सर्वात नवीन असणारा जिल्हा आहे पालघर आणि याची स्थापना ही 2014 या वर्षी करण्यात आलेली आहे. प्रश्न थोडासा समजावून घ्या. पालघरची स्थापना कधी करण्यात आली? 2014 मध्ये. आणि कोणत्या जिल्ह्यामधून त्याचं विभाजन झालं? तर ठाणे या जिल्ह्यामधून पालघरचं विभाजन झालेलं आहे. आणि पालघर हा कितव्या क्रमांकाचा जिल्हा आहे? तर 36व्या क्रमांकाचा जिल्हा येतो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे मानले जाते? पहा, कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने कोणत्या नदीचं खोरं महत्त्वाचं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर वर्धा नदीचं जे खोरं आहे हे कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने अति महत्त्वाचं किंवा खूप महत्त्वाचं मानलं जातं. पर्याय क्रमांक 1 वर्धा नदी खोरे. यानंतरचा प्रश्न आहे, मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे? आत्ताच आपण पाठीमागे सुद्धा प्रश्न घेतलेला आहे की मुंबई हाय हे कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे? तर हे आहे ऑप्शन क्रमांक 2 तर पेट्रोलियम उत्पादनाशी संबंधित. आणि मुंबई हाय याची स्थापना कधी झाली? 1974 या वर्षी मुंबई हायची स्थापना करण्यात आली किंवा सुरू करण्यात आलं. आणि कोणत्या खनिज तेलाशी किंवा खनिज उत्पादनाशी संबंधित आहे? पेट्रोलियम. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता पवन ऊर्जा प्रकल्प आशिया खंडातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प आहे? सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. करंट अफेअर्समध्ये सुद्धा 2 वर्षापूर्वी या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आला होता आणि गेल्या वर्षी पोलीस भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील कोणता पवन ऊर्जा प्रकल्प आहे जो आशिया खंडातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प आहे? आणि त्याचं नाव आहे ऑप्शन क्रमांक 1 तर वनकुस वडे हा पवन ऊर्जा प्रकल्प आशियातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून ओळखले जाणारे खालीलपैकी अभयारण्य कोणते आहे? इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. 2019ला वनरक्षक भरतीमध्ये विचारला आणि 2023ला सुद्धा वनरक्षक भरतीमध्ये हा प्रश्न विचारला होता. महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कोणते अभयारण्य ओळखले जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 3 तर नांदूर मधमेश्वर हे जे अभयारण्य आहे याला महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाते. ऑप्शन 3 प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर अमोनियाचा कारखाना मुंबईतील खालील उपनगरामध्ये स्थित आहे. प्रश्न थोडासा समजावून घ्या. प्रश्न सोपा आहे, फक्त थोडासा अल्टरनेट करून विचारण्यात आलेला आहे. राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर अमोनिया याचा कारखाना मुंबईमध्ये कोणत्या उपनगरामध्ये आहे? तर मुंबईतील जे चेंबूर आहे तर या चेंबूरमध्ये आहे पहा हा कारखाना. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. मित्रांनो, हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला 3 वेळा विचारण्यात आला होता वेगवेगळ्या पद्धतीने. यानंतरचा प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? पहा, आपल्याला विचारले क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? यापूर्वी आपण सर्वात मोठा पाहिलं, मराठवाड्यातील सर्वात मोठा जिल्हा पाहिला, पण या ठिकाणी आपण राज्यातील सर्वात लहान जिल्हा पाहणार आहोत. या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 4 तर मुंबई शहर हा जो जिल्हा आहे हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान असणारा जिल्हा आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, औंढा नागनाथ हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? पहा, एक ज्योतिर्लिंग आहे औंढा नागनाथ. आपल्याला ज्योतिर्लिंगावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता. पहा, औंढा नागनाथ जे आहे तर हे हिंगोली या जिल्ह्यामध्ये स्थित आहे औंढा नागनाथ. मग आपल्याला प्रश्न अजून एक विचारला होता, परळी वैजनाथ. पहा, परळी वैजनाथ हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? हे सुद्धा एक ज्योतिर्लिंग आहे आणि हे बीड या जिल्ह्यातील परळी या तालुक्यामध्ये येतं. पहा, परळी वैजनाथ. आणि औंढा नागनाथ हे हिंगोलीमध्ये येतं. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र व तेलंगणा या राज्यात गोदावरी नदीवरील नांदेड जिल्ह्यातील कोणत्या प्रकल्पावरून वाद सुरू आहे? इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणा यांच्या बॉर्डरवरती नांदेड हा जिल्हा आहे आणि नांदेड जिल्ह्यातील असा कोणता प्रकल्प आहे जो वादाचा कारण आहे? आणि तो प्रकल्प गोदावरी नदीच्या म्हणजे गोदावरी नदीवर आहे. तो प्रकल्प आहे पर्याय क्रमांक 2 बाभळी बंधारा हा जो प्रकल्प आहे तर हा महाराष्ट्र आणि तेलंगणा तसेच गोदावरी नदीवर स्थित आहे नांदेड जिल्ह्यामध्ये. आणि याच बंधाऱ्यावरून किंवा या प्रकल्पावरून या 2 राज्यामध्ये भांडणं सुरू आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर रोपवे, त्याला दोरामार्ग असं म्हटलं जातं, तर ही सुविधा पुरवण्यात आलेली आहे? असा कोणता किल्ला आहे? राजगड, सिंहगड, रायगड आणि मुरुड जंजिरा. तर यांच्यापैकी असा कोणता किल्ला आहे त्याच्यावरती रोपवे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 रायगड. लक्षात ठेवा, जे जे लोक किंवा जे जे विद्यार्थी रायगडावरती गेले त्या सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे, कारण रायगडावरती रोपवे आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, नागपूर जिल्ह्यातून वाहणारी कन्नान नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? या ठिकाणी महत्वाची नदी आहे पहा, कन्नान नदी. ही कोणत्या जिल्ह्यातून वाहते? नागपूर या जिल्ह्यामधून वाहते. पण प्रश्न विचारलाय की ती कोणत्या नदीची उपनदी आहे? तर कन्नान नदी ही जी आहे, वैनगंगा या नदीची उपनदी आहे पहा, कन्नान नदी. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग आणि यंत्रमागाचे प्रमुख ठिकाण आहे किंवा प्रमुख केंद्र आहे? माग आणि यंत्रमाग यावरती प्रश्न आपल्याला 2-3 वेळा विचारण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा. म्हणून ते जे ठिकाण आहे त्याला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर इचलकरंजी हे जे ठिकाण आहे हे दक्षिण महाराष्ट्रातील माग आणि यंत्रमागाचे एक प्रमुख केंद्र आहे. आणि त्या ठिकाणी यंत्रमागाचा उद्योग जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती चालतो, व्यवसाय. म्हणून त्या ठिकाणाला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि त्याचं नाव आहे इचलकरंजी. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डॉक्टर प्रकाश आमटे यांचा हेमलकसा येथील लोकबिरादारी प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? याच्यावर आत्तापर्यंत आपल्याला 18 ते 20 वेळा बॅक टू बॅक प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आणि जे काही मित्रांनो जिल्हा विशेष असणार आहेत, म्हणजे जे काही विद्यार्थी कोणत्या कोणत्या जिल्ह्यात जे फॉर्म भरतील त्याच्यावरचे काही महत्त्वाचे प्रश्न हे आपल्याला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. आणि हे आपण जे काही घेतलेले 100 प्रश्न आहेत हे सर्वात बेसिक असणारे प्रश्न आहेत. हे तर आपल्याला तोंडपाठ असणं आहे. हेमलकसा हा लोकबिरादारी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? तर हा येतो ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. आणि तो कोणाचा आहे? डॉक्टर प्रकाश आमटे यांचा. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोयना अभयारण्य, जिल्हा सातारा या अभयारण्याची स्थापना ही कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? आतापर्यंत याच्यावरती सुद्धा 2 प्रश्न वेगवेगळे विचारले होते. पहिला प्रश्न विचारला होता की कोयना अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? लक्षात ठेवा, सातारा या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. या अभयारण्याची स्थापना कधी करण्यात आली? वर्ष आहे 1995. या वर्षी कोयना अभयारण्याची स्थापना आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते आहे? याच्यावरती सुद्धा 2 प्रश्न लक्षात ठेवा. मित्रांनो, कधी कधी सर्वात उंच विचारलं जातं, कधी कधी सर्वात छोटं विचारलं जातं. पण या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या क्रमांकाचं विचारलेलं आहे. जसं की पाठीमागच्या काही प्रश्नामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मोठा जिल्हा विचारला, त्याच पद्धतीने दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात उंच शिखर सुद्धा विचारलं आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. तर साल्हेर हे जे आहे हे आपल्या महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात उंच शिखर आहे. मग पहिलं कोणतं आहे? तर कळसुबाई हे जे आहे हे सर्वात उंच असणारं शिखर आहे महाराष्ट्रातलं आणि दुसऱ्या क्रमांकाचं आहे साल्हेर. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेनंतर कोणत्या 2 भाषा सर्वात जास्त लोक बोलतात? या ठिकाणी काही लोक म्हणतील की हिंदी जास्त प्रमाणात बोलली जाते, पण लक्षात ठेवा ऑप्शनमध्ये कोणत्याही प्रकारची हिंदी अशी भाषा दिलेली नाही. तर मराठी भाषेनंतर 2 भाषा जास्त करून बोलल्या जातात, त्या आहेत सिंधी आणि कन्नड. हे आपल्या महाराष्ट्रातील 2 मराठी नंतरच्या भाषा आहेत. आणि ही जो सर्वे आहे हा 2011च्या जनगणनेनुसार घेण्यात आलेला आहे. जी सध्याची होणारी जनगणना आहे, जी की सध्या 2026-27 ची सुरू आहे, त्यामध्ये कदाचित ही गोष्ट चेंज होऊ शकते. पण ही 2011च्या जनगणनेनुसारचा डेटा आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात कमी तालुके आहेत? पाठीमागं आपण सर्वात जास्त तालुके हे कोणत्या विभागामध्ये आहेत हे पाहिलं. लक्षात ठेवा कोणत्या आहेत? छत्रपती संभाजी नगर यामध्ये सर्वात जास्त तालुके आहेत. मग सर्वात कमी तालुके जे आहेत हे कशात आहेत? ऑप्शन क्रमांक 1 तर कोकण या विभागामध्ये सर्वात कमी तालुके आहेत. पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात काळी मृदा, तिला रेगुर मृदा असं म्हटलं जातं? तर या ठिकाणी जमिनीची खोली ही सर्वात जास्त आहे. मृदा, धूप याच्यावरती हा प्रश्न आपल्याला विचारला आहे.
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. तर तापी नदीच्या खोऱ्यामध्ये जी काळी मृदा आहे त्या ठिकाणी जमिनीची खोली ही सर्वात जास्त आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, राज्यातील सर्वाधिक सिमेंट कारखाने असलेला जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणता जिल्हा ओळखला जातो? सर्वात जास्त सिमेंट कारखाने असणारा जिल्हा. कारण हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला 8 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त सिमेंटचे कारखाने आहेत. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 93. महाराष्ट्र शासनाने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ याची स्थापना ही कोणत्या वर्षी केलेली आहे? आपल्याला पुणे पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, त्यामुळे आपण हा मुद्दाम प्रश्न घेतलेला आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभाग या महामंडळाची स्थापना ही कोणत्या वर्षी करण्यात आली? ही कोणाद्वारे करण्यात आली? महाराष्ट्र शासनाद्वारे. आणि याचं वर्ष आहे 1998 या वर्षी. पर्याय क्रमांक 3 आपलं या योग्य उत्तर होईल. प्रश्न 94 आहे, खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही? दिलेल्यांपैकी 3 नद्या अशा आहेत ज्यांचं मिलन हे बंगालच्या उपसागरामध्ये होतं, पण कोणती अशी नदी आहे की ज्या बंगालच्या उपसागराला मिळत नाहीत? तर ती नदी आहे पर्याय क्रमांक 4. नर्मदा नदी ही बंगालच्या उपसागराला मिळत नाही. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग हा मोठ्या प्रमाणात चालतो? आपल्याला जिल्हा विचारलेला आहे आणि चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग जो आहे तो जास्त प्रमाणात चालतो, तो जिल्हा कोणता आहे? याच्यावरती सुद्धा 2 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. तर कोल्हापूर या ठिकाणी किंवा या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग चालतो. त्यापैकी एक महत्त्वाचं उत्पादन आहे ते म्हणजे कोल्हापुरी चप्पल. लक्षात ठेवा, ती सुद्धा चामड्याची असते आणि त्याच ठिकाणी जास्त प्रमाणात चामड्याचे उद्योग सुद्धा आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना याच्यावरती सुद्धा प्रश्न आपण 2016च्या पोलीस भरतीमध्ये पाहिलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. चंद्रपूर हे जे आहे या जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा महाराष्ट्रातील कागद कारखाना आहे. ऑप्शन 1 उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो? पहा, तलावांचा प्रदेश म्हणून कोणत्या प्रदेशाची ओळख आहे? किंवा आपल्याला प्रश्न असा सुद्धा विचारला जातो की तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? या ठिकाणी जिल्हा विचारलेलं नाही, आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे प्रदेश. तर तलावांचा प्रदेश म्हणून पूर्व विदर्भ या प्रदेशाची ओळख आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई याचा डॅश साली जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे? पहा, महत्वाचा असणारा प्रश्न आहे. CST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई याचा कोणत्या वर्षी जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यात आला? तर वर्ष आहे ऑप्शन क्रमांक 1. 2004 या वर्षी याचा समावेश हा जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये केलेला आहे. पर्याय 1 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 99, महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला होता? आत्तापर्यंतचा महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. 12 वेळापेक्षा जास्त पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. प्रवरा नगर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना जो आहे तो उभारण्यात आला होता. पर्याय क्रमांक 1 उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे आणि व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे. भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी म्हणून ओळखली जाते? पहा, भारतातील सर्वात प्राचीन लेणी हा प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलावरचा नाही, मुद्दाम आपण हा प्रश्न भारताच्या भूगोलावरचा घेतलेला आहे. भारतातील सर्वात प्राचीन लेणी म्हणून कोणत्या लेणीची ओळख आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. पितळखोरा लेणी जी आहे ही आपल्या भारतातील सर्वात प्राचीन लेणी म्हणून ओळखली जाते. पर्याय 3 उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 100 प्रश्न जे आपल्याला पोलीस भरती, अजून तलाठी भरती, वनरक्षक भरती आणि जेवढ्या काही सरळ सेवा पद्धतीने भरती होतात त्यासाठी विचारण्यात आलेले हे 100 प्रश्न होते. आपल्याला हे प्रश्न कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा
आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि मित्रांनो, मुख्य म्हणजे की आपल्याला या व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये जर पाहायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉईन करा. मी तुम्हाला 1 ते 2 तासामध्ये ही PDF प्रोव्हाइड करून देईल. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.